तरी आपण जरा बसू 5 मिनिट. तर आपण आले सध्या जिमच्या बाहेर आहे. आपण 5 मिनिट लवकर आले आणि आज जरा गरमी जास्त होती आणि ऊन पण जास्त लागते बघा. आज कॅप नाही घालून आलं, ऊन कडक आहे बाहेर, त्यामुळे ते घाम निघतोय. वॉर्मअप करण्याच्या पहिले, वर्कआउट करण्याच्या पहिले. तर चला वेट करू आपण. नाईट आपण लवकर आले तर भेटू तुम्हाला. तरी अजून कोणी नाही आलं, 4:30 वाजले. तरी वेट करू आपण अजून 5 मिनिट. येते 35-70 आणि भेटतो तुम्हाला जिमच्या आत. तरी भावांनो आपण आलोय सध्या जिम आणि आज थोडं 5 मिनिट लेट झाले. मला 35ला जिम उघडली, मला पण थोडं लेट झालं. 5 मिनिट होत राहते. कालचा आपला व्हिडिओ लो क्वालिटीमध्येच गेला. काल पण वर्कआउट बेस्ट झाला माझा. अर्ध्यामध्ये का नाही बोललं माहिती आहे का, की गाणी लावल्यामुळं मी बोलायला आणि त्याच्यामुळे स्किप केलं आणि नंतर घरी जाऊन बोला म्हणलं, ते पण विसरून गेलो मी. बघू आपण प्रयत्न करू शेवटपास. तर नमस्कार भावांनो. तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? नाही तर मी कमेंट करा, तर मी कमेंट करा. आज आपण कसं दिसतो का आणि म्हणजे बरा आहे का नाही ते आपल्याला वर्कआउट केल्यावरच कळेल. आज आहे आपला दिवस 9वा दिवस आहे आणि राहिली बाकी 21 दिवस बाकी राहिले. आपला सीझन 1 कम्प्लीट होईल. पण 120 दिवसाचा आहे, ते पण कम्प्लीट होईल. म्हणजे एकच आहे 99वा दिवस आहे आणि आज आपण मारणार आहे बघा. पहिलं वॉर्मअप करून घेतो. तर आज आहे गुरुवार. बघून घ्या आपण काय मारतो दर गुरुवारी का आणि बघितला नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतोय गुरुवार. तर मी पहिलं वॉर्मअप करून घेतो कारण की पहिलेच आपल्याला लेट झाले. मी भेटतो तुम्हाला वॉर्मअप झाल्यानंतर. कसे तुम्ही? झाला आपला वॉर्मअप कम्प्लीट झाला. पण डबल वार मारला ना सपोर्ट घेता. मध्ये 9, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये गेले 11. उलटच जाते. आपला वॉर्मअप कम्प्लीट झाला. आपण नॉर्मल पुशअप मारले वॉर्मअपमध्ये आणि तर बघा मारणार आहे बघा ट्रायसेप. तर गुरुवारी आपण ट्रायसेपच मारतोय बघा. आता आपण आणले 12 आणले तेव्हा वेट पण आणून ठेवले, खाली ठेवले वेट. पहिलं काय करताय आपण, तर पहिलं आपण ते मारून घेऊ कारण की आपली बॉडी मोकळी करून घेऊ आणि नंतर वेट लावून मारून घेतो नॉर्मल आणि भेटतो तुम्हाला लावल्यानंतर सेट कंप्लीट झाल्यानंतर. आपला पहिला सेट कंप्लीट झाला आणि आपण मारलं फक्त पहिल्या सेटमध्येच मारले. आपल्याला आता वेट वाढायचं दुसऱ्या सेटला. आता डबल 5-5 किलो वाढू. 10 इकडे 10 होईल. तरी बघू आपण दुसऱ्या सेटला किती येतात का आणि तर चला वेट आणू आणि घेऊ दुसरा सेट. आपल्याला गेले फक्त दुसऱ्या सेटला किती गेले असतील, गेल्या बरेच सपोर्ट घेऊन मारलं तर 10. तरी ह्यापर्यंत आपण मारले फक्त 11 मारले ना सपोर्ट घेता. हे असं वाटतं की मला एल्बोस थोडी बाहेर गेलते असं की मी थोडं असं फील वाटलं म्हणाला की आपण थोडं चुकीचं मारतोय. तिसऱ्या सेटला आपण काळजी घेऊ, चुकीचं न मारायचा प्रयत्न करू. तरी आपल्याला 11 गेले, आपल्यासाठी चांगलंच आहे. आपण वेट पण वाढीला. तरी बघू आता तिसऱ्या सेटला किती जातात का आणि तरी चला मग तिसऱ्या सेटला भेटू. पहिले मी रेस्ट करतो बरं का. आता आपण तिसऱ्या सेटला
किती जातात काय नाही, तरी माझ्या मताने मी एक तरी एक्स्ट्रा मारतो असं मला वाटते. तरी बघू आपण काय होते काय नाही. तर तुम्ही पण बघा. ह्यापर्यंत आपण एल्बोस बाहेर नाही घ्यायचे, कारण की मी बैठलं दुसऱ्या सेटला असे बाहेर चालते. तर ह्यापर्यंत एकदम सरळ मारायचा प्रयत्न करू आपण, कारण की आपल्याला सेट बाकी आहे म्हणून. तरी चला घेऊ तिसऱ्या सेट. बरेच ते नाही ते. तरी भावनो आपला झाला तिसरा सेट कंप्लीट झाला. तुम्हाला म्हणतच मी एक तरी एक्स्ट्रा मारतो म्हणून. तरी आपण मारलं तिसऱ्या सेटमध्ये 12-12-12. तरी आपल्यासाठी चांगलंच आहे की आपण वरच्या वरी वाढतोय. तरी चला आता थोडे मी रेस्ट करतो आणि भेटतो तुम्हाला. आपण रेस्ट केला आहे आणि आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर बघा पहिल्या सेटमध्ये 20 गेले, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 12 गेले आणि दुसऱ्या सेटला आपण वेट वाढले 10 किलो. म्हणलं तर 5-5 वाढले, इकडे 10 इकडे 10 झाले, उलटं बोललो मी. तरी आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. तिसऱ्या सेटनी एल्बोची काळजी घेतलं. तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर समजेल, बघितला असेल तुम्ही. तर मी एल्बोची थोडी काळजी घेतलं, बाहेर नव्हतं दिलं जास्त. दुसऱ्या सेटला गेले वाटतं बाहेर. हां गेले दुसऱ्या सेटला गेले. तिसऱ्या सेटला आपण थोडी काळजी घेतली. तरी नेक्स्ट टाईम आपण थोडी आज आठवण करू की एल्बोमध्ये घ्यायची. तर आता आपण मारू दुसरी एक्सरसाइज. तर मला या एक्सरसाइजचं नाव माहीत आहे, मी तुम्हाला सांगतो. जे एक्सरसाइजचे नाव माहीत आहेत मी तुम्हाला सांगत जातो आणि तुम्हाला काही जे माहीत आहे ते मला कमेंट करा, परत ते तुम्हाला सांगतो. तरी आता आपण मारणार आहे दुसरी एक्सरसाइज. त्या एक्सरसाइजचं नाव आहे सिंगल हँड डंबल्स. हां तर बरोबर आहे नाव, लक्षात येते थोडं. तरी बघू आता आपण स्टार्टअप करू. पहिला सेट 7.5 घेऊ. हां 7.5 घेऊ आणि थांबून मारायचं म्हणलं तर आपल्याला शूट चांगलं नाही, त्याच्यामुळे आपण बसूनच मारू. तरी पहिल्या सेटला घेतो मी 7.5. तरी बघू आपण किती मारतो का नाही. तरी चला घेऊ पहिला सेट. मारलं बघा, दुसऱ्या एक्सरसाइजचा पहिला सेट मारले, कंप्लीट झाला. आणि आपण घेतलं तर वेट 7.5 तुम्हाला सांगितलेच आहे. आणि मारला असेल की ते 20 मारले, कारण की आपल्या एनर्जी वाचवायचं आहे. कारण की दुसऱ्या सेटला 10 किलो घ्यायचं आणि बघू किती जातात का नाही. मग त्याच्यावर डिसाईड करू तिसऱ्या सेटला वेट वाढवायचं का नाही वाढवायचं. तरी चला घेऊ दुसरा सेट, बघू किती जातात का नाही. 10 किलो आहे वेट बघा. Sorry ass DJ. मस्त मारले मी 15 नसपोडी घेता. तरी आपण 9 मारले नसपोडी घेता आणि 6 आपल्या बोटाचा सपोर्ट घेऊन मारले 6 आणि टोटल मारले 15. लेफ्ट हँड आणि राईट हँडला सेम असंच मारले. वेट काय नाही वाढवायचं, सेटला सेम राहणार, फक्त न सपोर्ट घेणार ते मारायचा प्रयत्न करू. दुसरा व्हिडिओ शूट नाही झाला बरोबर, तर तिसऱ्या सेटला काळजी घेऊ आपण, शूट व्हावं आपलं चांगलं. तिसऱ्या सेटमध्ये सपोर्ट कमी घेऊन
लक नाही, बॅड लकच आहे. काय मला वाटलं मी न सपोर्ट घेणार ते 15 मारतोय. काय झालं, आपण न सपोर्ट घेणार ते फक्त 12 मारलं. डाव्या हाताचं मी 12वा घेत होतो, आता नाही गेलं, घेतलाच असेल. की आपण 3 सपोर्ट घेऊन मारला आपल्या अंगठ्याचा. दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाला. तरी नेक्स्ट टाइम आपण बघू गावात पुढल्या हप्त्यात. आता आपण घेणार तिसरी एक्सरसाइज. पूर्वी थोडं रेस्ट करतो तुम्हाला तिसऱ्या एक्सरसाइजला. चला मग भावांनो, आता आहे तिसरी एक्सरसाइज अँड डंबल्स. आता पहिल्या सेटला आपण घेऊ का 10 घेऊ, कमीच घेऊ पहिल्या सेटमध्ये. आणि जेवढे गेले जास्त मारायचा प्रयत्न करू आणि दुसऱ्या सेटला वेट वाढू. तर चला मी कंप्लीट करतो आणि भेटतो तुम्हाला. कंप्लीट झाला आणि आपण मारला आहे 30 मारला आहे. इझी चालतं आपल्याला. तरी आपण पहिल्या सेटमध्ये 30 मारलं, तरी आता दुसऱ्या सेटला 12.5 घेऊ. जास्त गेलं तर आपण वेट वाढू, नसतं नाही वाढवायचं. चला मी घेतो दुसरा सेट 12.5. दाखवतो खोटं वाटल्यास. बघा दुसरा सेट कंप्लीट झाला आणि आपण मारलं फक्त 20 मारलं आणि मला वेट 12.5 एकदम इझी झालं. आपण चुकी गेलं, स्टार्टअप 12.5 घ्यायचं होतं. तर जाऊ दे, तर नेक्स्ट टाइम काळजी घेऊ. तर आता आपण येऊ तिसऱ्या सेटला 15 किलो आणि बघू आपल्याला किती जमत का. आणि तरी चला घेऊ तिसऱ्या सेट. Sorry ass DJ. तिसरा सेट कंप्लीट झाला आणि आपण मारलं 20 मारलं. असं वाटतं की मी चुकी केले, कारण की पहिल्या सीटला आपण वेट कमी घेतल्यामुळं चुकी केलं वाटतं असं मला. नेक्स्ट टाइम आपण आठवण ठेवू. लेट गेल्या सगळी गेली अंधारात चालू आणि आता राहिले कार्डिओ राहिले. बाकी कार्डिओ मारता लेट गेली. तर बघा लेट नाही होतच. मी पण टॉस लावून बोलतो. तरी बघू का होते का नाही. लेट त्या का नाही घरी जाऊ शकतो. तरी चला उद्या भेटू.